मोखड्यात सुरू होतं आणि ते प्रशिक्षण सुरू असताना आमच्या तालुक्यातले इल्मामी सर होते त्या प्रशिक्षणाला आणि ते लगेच मला ट्रेनिंग झाल्याबरोबर मला इथं ग्राउंडवर उभं केलं होतं आणि पुन्हा एकदा मला या मातीमध्ये तुम्हाला आनंद देण्यासाठी जी संधी सन्माननीय आमच्या तालुक्यातले प्राचार्य घुले सर की ज्यांनी माझा परिचय एक कलाकार म्हणून तुम्हाला करून दिलेला आहे. मी प्रयत्न करणार आहे आपल्या सर्व शिक्षक मायबापांसमोर की आपले विद्यार्थी खळखळून हसतील आणि हसल्यानंतर एक पेड़ किसके नाम, जोरात, एक पेड़ किसके नाम. हा, हे फक्त 1ली ते 10वीच्या मुलांसाठी. कितवीच्या मुलांसाठी आहे? 11वी 12वीच्या मुलांना आहे का एक पेड़ माँ के नाम? नाही. 11वी 12वीच्या मुलांना आहे का एक पेड़ माँ के नाम? नाही. आणि जर त्यांना सांगितलं तर ती मुलं एक पेड़ के नाम बाजूला ठेवतील आणि मग ते काय सुरू करतील, तेरे नाम. मग तुम्हाला तेरे नाम पाहिजे का माँ के नाम पाहिजे? आई तुम्हाला हसवते का रडवते? हसवते. पप्पा तुम्हाला हसवतात का रडवतात? रडवतात. मुलांना विचारतो मी, तुम्हाला हसायला आवडतं का रडायला? आता मुलींनी जोरात बोलायचंय. मुलींनो, तुम्हाला हसायला आवडतं का रडायला? तुम्हाला जर हसायला आवडतं तर मग लग्नाच्या मांडवात का बरं रडता? रडता ना? असं दीदीच्या मागे थांबता आणि मग दीदी अशी जायला लागली की पापा आता बघा चालले ना, चालले. काय होत? मम्मीकडे पाहिलं की रडते. ओन्ली एक दिवस, त्याच्यानंतर नवरदेव रडायला लागतो. तो एवढा रडतो, एवढा रडतो, एवढा रडतो, त्याला कळतं मी या मुलींच्या लायकीचा. बघा मोकळ्याच्या मुली जन्माला आली पाहिजे अन्न साखळी. तुम्ही असं वृक्ष लावा की एकदा का ते वृक्ष तुम्ही जर लावलं तर त्या झाडाजवळ नागतोडा असायला हवा, बेडूक असायला हवेत, गांडूळ हसायला हवा. असं वृक्ष लावा. नागतोडा असला पाहिजे, बेडूक असला पाहिजे, मुंग्या असल्या पाहिजे, गांडूळ असला पाहिजे. असं जैविक विविधतेने नटलेलं झाड तुम्ही लावा. पण तुम्ही असं झाड लावत नाही राजाओ. तुम्ही असं झाड लावता त्या झाडाजवळ नागतोडा जात नाही, बेडूक जात नाही, मुंग्या जात नाही, गांडूळ जात नाही. ज्यांनी झाड लावलं तोच जातो. आणि बायकोला फोन करतो, अगं मी अशा झाडाखाली बसलोय, त्या झाडाजवळ कोणी जात नाही, तिथे फक्त तू आणि कोणत्या इंग्लिश मीडियमच्या. कारण आपल्याकडे अंधश्रद्धा आहे. रयतच्या शाळेच्या मुलांचं काही खरं नाही. त्याला आता कॉन्व्हेंट मध्ये टाकायचं आणि काही मराठीमध्ये दम राहिला नाही, मराठी भाषेत काही ताकद राहिली नाही. इंग्लिश शाळेमध्ये खूप मजा आहे, खूप मुलं टॅलेंट आहेत. मराठी काय, पण मला प्रामाणिकपणे सांगा, मराठी भाषेमधली मुलं जास्त टॅलेंट असतात का इंग्रजी माध्यमाची? कारण मराठी कोण आहे? आपली आई आहे. मराठी कोण आहे? आपली आई आहे. आणि इंग्रजी आपली मावशी आहे. इंग्रजी कोण आहे? आपली. मग आपले पप्पा मावशीचं ऐकतात का मम्मीचं? मावशीचं ऐकतात. मग मावशी कोणत्या शाळेत टाकते? इंग्लिश. मग इंग्लिश मध्ये काय शिकतो मावशीचा मुलगा? जॉनी जॉनी इटिंग शुगर. का त्याच्या बापाला डायबिटीज झाले? म्हणलं राजा निलगिरीच्या झाडाचा पाला बकरी का खात नाही? तर त्यांनी मला सांगितलं, सर ती बकरी बिंडोक आहे. नंतर माझ्या लक्षात आलं की बकरी बिंडोक नाहीये, हा 12वीचा बोकडच बिंडोक. कारण याला असं वाटतं माझ्यासारखं नॉलेज आणि माझ्यासारखं कॉलेज मोखड्यात नाही. मी खूप टॅलेंट आहे.
खूप विद्वान आहे. नंतर मला कळलं हा विद्वान नाही, हा भंगार आहे. कळलं तुम्हाला? हा, विद्वान कुणाला म्हणायचं? आपल्या आजोबांना. विद्वान कुणाला म्हणायचं? आपल्या आईला. कारण आपल्या आईने तिच्या दारात तुळस लावलेली, त्या तुळशीची ती पूजा करते ना? निलगिरीची करते का? करते. आणि जरा थोडस डोक्याला ताण द्या. तुम्ही सर्वांनी जर इथं निलगिरी जर रोपण केलं, सगळ्यांनी जर इथं निलगिरी जर लावली, तर त्याचा पाला बकरी खाणार नाही. आणि बकरी जर पाला जर खाल्ला नाही तर आपल्याला सेंद्रिय खत मिळेल का? लेंड्या भेटतील का? लेंड्या. आणि लेंड्या जर मिळाल्या नाही तर आपण अमेरिकेला फोन करायचा का? मग लेंड्या पाठवा, लेंड्या. आणि त्या लेंड्या जर इकडे आल्या तर आपली लोक कशी आहेत? काय अमेरिकेचे लेंड्या आहेत? चला फ्रीज मध्ये ठेवा. आणि एखादा पाहुणा घरी आला की मग ऐका दाजीबा, ऐका दाजीबा. मग दाजीबाला काय खायला द्यायचं? दाजीबाला लेंड्या आणि स्वतःला भेंड्या. दाजी मेला तरी काय गेलं नाही आम्हाला दाजीचं. दाजी मेला तरी चालेल, काय हरकत नाही, पण वृक्ष मरता कामा नाही. कोणतं? वटवृक्ष. बघा आपल्या रयतचं जे सिंबॉल आहे, आपल्या रयतचं जे चिन्ह आहे ते कोणत्या झाडाचं आहे? का? वडाच्या झाडाचं. निलगिरीचं का नाही ठेवलं त्यांनी? त्यावेळेस पण निलगिरी होती. वडच का ठेवलं? कारण वडाचं झाड हे छत्रपती शिवाजी राजांनी वडगाव मावळ म्हणून जन्माला घातलं होतं. आहे ना वडगाव मावळ? वडगाव मावळ नाव आहे ना पुणे जिल्ह्यात? तुमच्याकडे वडगाव आहे का? भारतात कुठेही जा, भारतामध्ये महाराष्ट्रात आले तर मराठी नाव वडगाव आहे. गुजरात मध्ये जर गेलं तर वडाचं नाव वडोदा आहे. काय आहे? वडोदा आहे. कर्नाटक मध्ये जर गेलं तर त्या वडाचं नाव चेटो आहे. मी हैदराबाद पर्यंत 11 भाषेत कार्यक्रम केले. तेलुगू, हिंदी, उर्दू, इंग्लिश, कन्नड, मल्याळम 6 भाषा बोलतो मी. आणि 6 भाषेत कार्यक्रम केलेत मी. इथं मराठी भाषा याच्यासाठी बोलतोय कारण मी स्वतः मराठी आहे. मी स्वतः कोण आहे? मराठी आहे. माझं नाव दीपक आहे, विजलेला दीपक. दीपक काही कामाचा नाही, पण तुम्हाला आनंद देण्याचं काम करणार आहे. म्हणून मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, निलगिरीचं वृक्ष संगोपन करण्यापेक्षा आपल्या रयतचं जे सिंबॉल आहे त्याच्यामध्ये कोणतं वृक्ष आहे बेटा? वडाचं. कोणतं? वटवृक्ष. इंग्लिश मध्ये त्याचं नाव आहे एन्व्हायरमेंट बॉडीगार्ड ट्री. काय नाव आहे त्याचं? एन्व्हायरमेंट बॉडीगार्ड ट्री. एक वटवृक्ष तुम्ही आईच्या नावाने डेव्हलप केला, जास्त नाही. किती? किती? एक वटवृक्ष तुम्ही आईच्या नावाने डेव्हलप केला तर याच वटवृक्षाला 1000 पासून 1,00,000 पर्यंत पालायची. आपल्या शाळेचे जे प्राचार्य आहेत संगमनेरचे, भुले साहेबांना चांगलं माहितीये, वडाचं माहेरघर संगमनेर तालुक्यामध्ये पेनगिरी. आणि मी 8वीला असताना 21 जपानच्या मॅडम, तज्ञ मॅडम भूगोलाच्या अभ्यास करण्यासाठी पेनगिरीला आल्या होत्या. किती? 21. आणि त्यांना बघायला 21,000 माणसं आपली गेली. बघा त्यांचा बीपी हाय झाला. म्हणजे आम्ही अभ्यासासाठी आलो, हे काय चाललंय आमच्या मागे. शेवटी पोलिसांना बोलवलं आणि अध्यापन त्यांनी केलं. काय अध्यापन केलं? जपानच्या लोकांनी वडाच्या झाडाची पूजा कोण करतं भारतात? स्त्रिया का पुरुष? केव्हा करतात? हा, वट पौर्णिमा आली की दोऱ्याचा बंडल घेतो, झाडाजवळ जाते आणि बंडल मारते. काय बंडल मारते? माझ्या नवऱ्याचं आयुष्य वाढू दे, माझ्या नवऱ्याचं आयुष्य वाढू दे. झाड म्हणतो तुझा नवरा गेला खड्ड्यात, पहिलं मला जगू दे. मी पहिलं जगलं पाहिजे ना बाबा. हा, मला विज्ञान सांगतो, वटवृक्षाला एक परिक्रमा आपण पूर्ण केली तर त्या वडाच्या स्टीम बॉडी मधून पीटीटुरिया नावाचा ऑक्सिजन सप्लाय होतो. तो पीटीटुरिया नावाचा ऑक्सिजन निघाला, आपल्या शरीरामध्ये तो इन्व्हॉल्व झाला तर आपल्या 72,000 सेल्स प्रोजेनित होतात, त्यांना ऑक्सिजन मिळतो.
आणि आपली इम्युनिटी वाढते, आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढते. म्हणून माझ्या कर्मवीर भाऊराव पाटलांनी भारतामध्ये सगळ्यात पहिली शाळा ही वडाच्या झाडाखाली बसवली आणि म्हणून त्याचं नाव आहे द ग्रेट स्टुडंट ऑफ एन्व्हायरमेंट बॉडीगार्डी कर्मवीर भाऊराव पाटील ऑफ महाराष्ट्र. हे जपानला कळलं, हे जपानला कळलं, आम्हाला कळलं. आमच्या 12वीच्या मुलाला विचारलं, बाळा तू कोणत्या शाळेत जातो? मी रयत मध्ये जातो. आणि मनी प्लॅन्ट लावतो, रयत मध्ये जातो मनी प्लॅन्ट लावतो. मी वर्ड लावला. मग आजच तुम्ही अनवर थोडस ऍक्शन घ्या आणि विचार करा की मी वडाच्या झाडाची पूजा करणार आहे. वडाच्या झाडाला फिरी कोण मारतं? लेडीज. कोणता ऑक्सिजन निघतो? पीटी टुरिया. आणि तो बॉडीत गेला की आपलं 100 वर्ष आयुष्य वाढतं. किती वर्ष? म्हणून जपानचा माणूस वडाचं झाड इथं घेऊन गेला, रोज त्या वडाच्या झाडाजवळ व्यायाम करतो. आज जपानच्या प्रत्येक माणसाचं वय 110 आहे. संशोधन चालू आहे, शास्त्रज्ञ लोक एवढे जगतात कशी? त्याचं कारण पीटी टुरी आहे. आपला माणूस वडाच्या झाडाला फिरी मारत नाही. कोण मारतं? लेडीज. मग तुम्ही विचार करा, जी मामी वडाच्या झाडाजवळ गेलेली आहे, वडाच्या झाडाला फिरी मारताना काय म्हणते? मामाचं आयुष्य वाढू दे. आता तुम्ही विचार करा, वडाच्या झाडाचा पीटी टुरिया मामीला मिळतो का मामाला? आयुष्य कुणाचं वाढतं? आणि घरी असणारा मामा असाच वडापाव खाऊन मरतो. आणि मग राम नाम किती दिवस चालणार असं? म्हणून खबरदार, मी वडाच्या झाडाचं संगोपन करणार आहे का नाही? मग एक पेड़ किसके नाम? जोरात, एक पेड़ किसके नाम? कोणतं? जोरात, कोणतं? आता मला प्रामाणिकपणे सांगा, बघू तुमच्यात किती टॅलेंट आहे. फळांचा राजा कोण आहे? कोणत्या देशात येतो? मोखाडा. कोणत्या देशात? इंडियात. झाड कुठले? इंडियाचं. झाड इंडियाचं. माती इंडियाची. पाणी आंबा. अमेरिका ते आंबा तोडतं, त्याचा ज्यूस काढतं, बाटलीत भरतं आणि आपल्या लोकांना सांगतं माझा आहे, माझा आहे, माझा आहे. तुझ्या बापाचा आंबा येतो. मग आंबा अमेरिकेचा का भारताचा? मग अमेरिका रिच पाहिजे का इंडिया? मग आम्ही भिकारी का होत चाललो? कारण आपल्या माणसांनी कंपन्या त्यांच्या, झाडं आपली, इन्कम कुणाचा चाललाय? त्यांचा. बघा हे मोठं वृक्ष आहे, मोठं झालं, उन्हाळ्यामध्ये काय काम करणार ते झाड? 3500 गॅलनची उष्णता तो शोषून घेतो. कोणतं झाड? वडाचं. आपल्या चेहऱ्यावर तेलकटपणा येत नाही, आपल्या चेहऱ्यावर टॉक्सिन येत नाही, आपला चेहरा काळा होत नाही. मग तुम्हाला आणि मला फेअर अँड लवली लावायची गरज नाही. आम्ही वेड्यासारखी, हा मी माझ्या लग्नात फेअर अँड लवली लावली होती बा. रात्रीचं माझं लग्न होतं, सगळा कॅमेरा माझ्या तोंडात. लोकांना वाटलं काय गोरा पाडणं देव आहे, काय गोरा पाडणं देव आहे. आणि सकाळी उठून बघतात काळा ढूस. माझी बायको म्हणते हा माझा नवरा नुसतं ते माणसाचं स्किनचं संरक्षण करत नाहीये, तर श्रावण महिन्यात पाऊस पडतो. श्रावण महिन्यात पाऊस पडल्यानंतर त्या वडाच्या पानावर दवबिंदू पावसाचे जमा होतात, त्याच्यापासून इंद्रधनुष्याचा जन्म होतो. वडाच्या झाडामुळे इंद्रधनुष्याचा जन्म होतो. आणि ते रेणू आपल्या डोळ्यात जर पोचले तर मरेपर्यंत आपल्या डोळ्याचा जो रेटिना आहे, ओलावा, तो कोरडा होत नाही, म्हणजे आपण आंधळे होत नाही. पण आम्ही वडाचं झाड लावत नाही, आम्ही वडाचं झाड तोडतो आणि वडा फोन घेतो आणि त्या वडा फोन मध्ये गाणं टाकतो शांताबाई. मग त्या शांताबाईकडे बघून बघून या शांतारामचे डोळे फुटून जातात. मग तो पालघरला डॉक्टरकडे जातो. डॉक्टरचं नाव काय राहतं? डॉक्टर आंधळे. तो आंधळा राहतो. मग वडाचं झाड लावायचं का तोडायचं? आणि खबरदार, नागपंचमीला त्या झाडाला झोका बांधला जातात. वेड्यासारखं 10वीची मुलगी झोका बांधते.
पाचवीची मुलगी तिला धोका देते, माझी मैना, हिला इंग्रजी गणित यायना, अगो काय खाती का नाही, जरा जोरात धोका दे, माझी मैना. आणि एकदा खाली पडली, अगं बाई झालं वाटतं झालं. मग त्याला हात जोडा, जोडा हात, जोडले, बोला माझ्या बरोबर, भारत माझा देश आहे, रयत शिक्षण संस्था हीच माझी खरी ज्ञानाची देवता आहे. मी, माझी शाळा, माझा फळा, माझा खडू, माझे शिक्षक यांच्या बरोबर आनंदाने, हसत हसत, खेळत खेळत भविष्यवेधी भविष्यवेधी शिक्षण घेणारच मी, निपुण होणारच मी, निपुण होणारच. भारत माता की, भारत माता की, मामाच्या मुली की. चालले मामाच्या मुलीचा जय जयकार करायला. पहिला मामा का भारत माता. काय नाव आहे बरं तुझं? उठवली झाली. आरोही रामानंद भोयर. तू तो चमत्कार आहे बा, तू खूप पुढे जाणारी मुलगी आहे बाबा. व्हेरी गुड बेटा. माझा 12वीच्या मुलांना प्रश्न आहे. इकडे बसले. झाडांना पाणी जपान देश टाकत नाही. विदाऊट सॉइलची झाडं त्यांच्याकडे पाहायला मिळतात. ते तंत्रज्ञान आपलंच नेले त्यांनी. तुम्ही सकाळी उठल्यावर धुकं दिसतं तुम्हाला? दिसतं ना, धुकं असतं ना, धुकं दिसतं का? आम्हाला ते धुकं वाटतं, पण त्या धुकाची त्यांनी शेती तयार केली सर जपाननी. आलं लक्षामध्ये तुमच्या? विदाऊट सॉइल, विदाऊट पाणी त्याच्यावर ते झाडं तयार करू लागली. ना आमच्याकडे माती असून आम्हाला आमची झाडं लावता येणार. आम्हाला हेच कळत आहे की मातीचा 1 इंच लेअर निर्माण होण्यासाठी या निसर्गाला 800 ते 1000 वर्षाचा कालखंड लागतो. जपान देशाला जर एक झाड लावायचं असेल तर 1000 वेळा प्रयोग करतो आणि मग एक जैविक झाड लावतो. आपला माणूस एकदाच विचार करतो आणि 1000 झाडं लावतो. झाडे कशी लावतो? नारळ झाडासारखं दिसतं, नारळाच्या झाडासारखं, पण त्याला नारळच येत नाही. विचारलं, म्हणलं राजा हे झाड तर नारळाच्या झाडासारखं दिसतं, मग याला नारळ काय येत नाही? तर मग ते देवाची करणी, झाडामध्ये पाणी नाही. नारळच नाही तर पाणी पडून राहणार आहे. तुम्हाला पाणी पाहिजे, वॉटर. वॉटर इज गॉड, वॉटर इज. म्हणून जिजामाता, जिजामाता माहिती आहे ना, छत्रपती शिवाजी राजांची, मी आई म्हणण्यापेक्षा सायंटिस्ट म्हणतो त्यांना. कारण जिजामाता आंबा घ्यायच्या, पाण्यात टाकायच्या, आंबा पाण्याच्या वरती तरंगला, त्या झाडाला जाळून टाकायचं. ते झाडच नष्ट करायचे का? जैविकता शोधायची म्हणून सिन्नर तालुक्यामध्ये ते गाव आहे. त्या गावात त्यांनी ते संशोधन केलं. आणि तिरड शेत म्हणून आमच्या अकोले तालुक्यात किल्ला आहे, आणि तिकडं तुम्ही जर आलात तर त्या किल्ल्यावर त्यांनी संशोधन केलं. बघा, जाता जाता तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, पिंपळाचं झाड कधी बघितलं का तुम्ही? नक्की माहित आहे? बघा, एक पिंपळाचं पान आपण जर तोडलं, मी दिसेल सर्वांना, आणि जपान सारख्या देशाला जर विकलं तर एका पिंपळाच्या पानाची किंमत आहे 22,000 रुपये. किती? सांगू नका घरी जाऊन, नाही तर आपले घरचे मम्मी पप्पा म्हणतील, एक पिंपळाचं पान 22,000, उद्यापासून रयत शिक्षण संस्था बंद, तू शाळेला जायचं नाही, आपण पिंपळाचं पान तोडू, जपानला विकू, मग आपल्याला काय मिळतील? पैसे. मग आपण तुझं काय करू? लग्न. लग्न करायला राजा हो, पण मुलाचं वय किती असावं लागतं बाळा? 50? किती?
आणि मुलीचं 18. लहान वयात लग्न करायचं, केलं तरी कुणाला सांगायचं जय पालघर. असं करू नका. सिरॅटॉन आणि पिंपळाच्या पानांमध्ये जसं सिरॅटॉन आढळतं त्याच पद्धतीचं सिरॅटॉन आपल्या मेंदूत आढळतं. आम्ही जर पिंपळाच्या सानिध्यात जर बसलो तर पिंपळाच्या पानातले सिरॅटॉन आपल्या ब्रेनमधलं सिरॅटॉन इन्व्हॉल्व होतात आणि मग आपली स्मरणशक्ती वाढते. हे भगवान बुद्धांना कळलं, हे संत ज्ञानेश्वर महाराजांना कळलं. म्हणून 2,500 मार्काचा प्रश्न आहे की भगवान गौतम बुद्ध आणि संत ज्ञानेश्वर महाराज पिंपळाच्या झाडाखाली का बसते. आपल्याकडे असा प्रश्न आहे का? आणि विचारलं तर आपली 12वीची म्हणून म्हणते का बसते, म्हणजे फॅमिली प्रॉब्लेम आहे. फॅमिली प्रॉब्लेम काहीतरी मॅटर आहे. बरोबर. फॅमिली प्रॉब्लेम आहे त्यांचा नाही, माणसाच्या बुद्धीचा विकास होतो. आपल्याकडे असा प्रश्न आहे. अहो काय आपल्याकडे शिक्षण पद्धती आहे. जपानमध्ये तर परीक्षा नाही, आपल्याकडे एवढा परीक्षा आहे सर. आमच्या शिक्षकांना आता ती आलेली पहिली द्या, नाही झाली परत घ्या, परत घ्या, नंतर अवघड आहे. जपानमध्ये परीक्षा नाही, आपल्याकडे एवढ्या परीक्षा आहे. गुन्हे सर माझा एक मित्र आहे पुण्याला भेटला. अरे म्हणलं मित्र काय म्हणतो, परीक्षा. म्हणलं शुभेच्छा. मग तिकडे नाशिकला भेटला मुक्त विद्यापीठात. अरे म्हणलं राजा काय परीक्षा. म्हणलं शुभेच्छा. आणि सकाळी मोखड्याला भेटला. अरे म्हणलं मित्र आता काय, आता रिक्षा. अरे काय भीक मागायची तुझ्या एवढ्या परीक्षा. आणि परीक्षेला प्रश्न तरी काय विचारतात आपल्याकडे. हा मला विचारला होता प्रश्न 8वीला. काय प्रश्न विचारला माहितीये, लेखक झाडाजवळ गेले तेव्हा त्यांच्या मनात काय काय आलं. अरे मला काय माहिती काय काय. झाडाजवळ तो गेला आणि त्याचा त्रास मला कशाला देताय बाबा. कशात त्याचा फायदा मला का त्रास देता. कशाला पाहिजे ते जोड्या लावा. काय त्याचं बेनिफिट काय. मी केजी पासून गुलेसर पीजी पर्यंत एवढ्या जोड्या लावल्या मॅडम, एवढ्या जोड्या लावल्या. जोड्या लावून लावून सर माझी जोडी तशीच राहिली. आता मी गाळलेल्या जाग्याच्या अवस्थेत. मग ते बंद करा चुकल्या लावायची कामं. कोण कोणाला मानत, कुणी कुणाला काय म्हणू. आपलं काय बापाचा तोटा आहे. जपानने पिंपळाचं पान तोडलं, त्याचं सिरॅटॉन काढलं, लॅब मध्ये नेलं, त्याच्या टॅबलेट तयार केल्या आणि 1ली पासून ते 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार म्हणून खायला घातल्या. त्याचा परिणाम असा झाला, इयत्ता 8वीचा विद्यार्थी जपान देशातला मोबाईल तयार करतो, रोबोट तयार करतो. आणि आपली मुलं खिचडी खाऊन खाऊन एवढी डेव्हलप झालेली दिसतात. ते एका दणक्यात दारात आपल्या घराला बसवतात. फक्त मनात मिळालं पाहिजे, मनात मिळालं पाहिजे, दुसऱ्याचं वाटोळ झालं पाहिजे, ही आपली तंत्रज्ञान आहे. असं करू नका. मग आंबा लावणार आहे ना तुम्ही. म्हणून जपान देश पिंपळाच्या झाडाला काय बोलतो, ब्रेन ऑफ एज्युकेशनल प्लान. काय बोलतो जोरात बोला, काय बोलतो ऑफ एज्युकेशनल प्लान. आणि आपली आजी काय सांगते, ए पिंपळाच्या झाडाजवळ जाऊ नको, तिथं कोण राहतं म्हणे भूत. आजीला म्हणलं आजी असं काही नाहीये, तुला म्हातारा नसल्यामुळे असे भास तयार होत्या. तुला वाटतं म्हातारा मेला आणि झाडावर जाऊन मेलेला माणूस झाडावर बसतो. मग काय असं मोखड्याला जातो का बेरस्ती लग्न म्हणतात भीतीत असं नाही बाळा. नाही, माणूस मेरत नाही. पंचतत्वाचं आपलं शरीर आहे, तो पंचतत्वातच विलीन होतो. आणि मनुष्य मेला याचं दुःख, कारण माझी ही मिसेस मेली, मी बोर्ड लावणार नाही तिचा. मला आजही वाटत नाही ती गेली म्हणून. कारण माझी मिसेस वारून 3 वर्ष झाली. 3 वर्षामध्ये मी तिच्या नावाने 300 झाडं लावली आणि आज ती झाडं मोठी झाली. त्या 300 झाडाचा ऑक्सिजन आज मी घेतो आणि सगळ्या लोकांना सांगतो माझी मिसेस मेलेली नाहीये, ती ऑक्सिजनच्या रूपाने जिवंत आहे आणि माझ्यामध्ये तिचा ऑक्सिजन जिवंत आहे. म्हणून माणूस मरत नाही, लक्षात ठेवा. माणूस मरत नाही, तो जिवंत असतो. म्हणून झाडं लावा, पण कोणतं निलगिरीचं लावायचं नाही, येड्या बाबळीचं तर अजिबात लावायचं.
येड्या बाबा. हा तुम्ही चंदन लावा. कोणतं लावा? चंदन. चंदन. का इथं तुम्ही चंदनाचं वृक्ष जर लावलं आणि ते मोठं जर झालं, काय बेनिफिट मिळणार तुम्हाला? डीजे लागला, त्या डीजेचा आवाज कमी होणार. एखादं मोठं काहीतरी फंक्शन असतं, 4-5 साऊंड लागले, त्या साऊंडचा आवाज ते खिचून घेणार. पण आपल्याकडे अंधश्रद्धा, चंदनाचं वृक्ष लावू नका. ते जर लावलं त्याचा वास येतो आणि त्याच्या वासामुळे एकूण येतो मन डोले तन डोले झाप येतो. खोटे. चंदनाच्या झाडाचा वास येत नाही. मी संगमनेरला चंदनपुरी नावाचं गाव आहे, तिथे गेलो, चंदनाच्या झाडाचं उभं राहील. मला वाटलं झाडाचा वास येईल. अर्ध्या तासाने बघितलं तर माझाच वास यायला लागला. अख्खं गाव गोळा झालं, कुठलं चंदन आलं? म्हणले आईला नगरचं चंदन आहे बाबा. झाडाचा वास येत नाही, वास त्या गाभ्याचा येतो. केव्हा? दगडावर क्रॉस केल्या नंतर. आणि वासामुळे साप जर त्या झाडाजवळ जात असेल, वासामुळे, तर चंदनाच्या झाडापेक्षा 1000 पटीने 12वीच्या मुली सुगंधित साबण लावतात. त्यांच्या मागे काय हिने संत लावला, चलो टिंग 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 टिंग. जातो ना 12वीच्या मुलींच्या मागे. तो का जातो? त्यांनी उंदीर खाल्ला, त्यांनी बेडूक खाल्ला, त्याच्या शरीराचं तापमान वाढतं आणि ते मेंटेन करण्यासाठी त्याला आर्द्रता लागते. आणि चंदनाचं झाड 900 गॅलनची आर्द्रता देतो, म्हणून तो बिचारा तिथं जातो. आता चंदन राहिलंच नाही, मग तो पुढे जातो कूलर जवळ. मग जिने कूलर बंद केल्या तिच्या जवळ खरं सांग, लाडक्या बहिणीचे किती हप्ते खाणार, किती दिवस चालणार? असं करू नका. बघा त्या मुली आहेत 12वीच्या का 11वीच्या असतील, ते असे डोक्याला हात लावले बघा, मागच्या 2 थोडी दिसल्या का? मला दिसतात त्यांनी असा हात लावलाय. मी म्हणलं बघितलं काय रे, डोक्याला का हात लावला? म्हणे सर तुम्ही एवढी झाडं लावायला सांगता, चंदनाचं झाड लावायला सांगता, उद्या समजा पाकिस्तानने आपल्या भारतावर बॉम्ब टाकला तर माझ्या 12वीच्या पेपराचं काय? पहिली गोष्ट, पाकिस्तान आपल्या देशावर बॉम्ब टाकू शकत मी आहे ना. अख्खं गाव मला थरथरा घाबरतं आणि मी माझ्या बायकोला घाबरतो. अहो पाकिस्तान काय, जगातला कोणताच देश आपल्या भारतावर बॉम्ब टाकू शकत? कारण का? आपल्या देशाने अनेक देशांकडून लोन काढलेले. आता ज्यांच्याकडून आपण लोन काढलंय ते देश बॉम्ब टाकू देतील का? ते म्हणतील आमचं पहिले फिटू दे बाबा, मग तुला काय बॉम्ब टाकायचा तेवढा टाक. आणि भारताला माहितीये कर्ज घ्यायचं पण फेडायचं. फेडा कमीत कमी निसर्गाने ऑक्सिजन दिले त्याचे तरी उपकार माना. कडुलिंब कडू आहे ना, पण आरोग्यासाठी गोड आहे. किती मुलं कडुलिंबाचे काढे वापरतात रोज? हात वर करा बरं. नाही वापरत. तुम्ही वापरता? मरेपर्यंत 32 दात तुटणार नाही कडुलिंबाने घातले तर. आणि कोलगेट लावले, मी कोलगेट लावायचे 4 दात माझे त्या ब्रश मध्ये अडकून निघून गेले. काही फायदा राहिला नाही, डुप्लिकेट दात बसवले, डुप्लिकेट. आणि शॅम्पूचा वापर करू नका, रिठा आहे आपल्याकडे, खूप वनस्पती आहे, त्याचा वापर करा. काही मुली इतका शॅम्पू लावतात डोक्याचा टेम्पो करून घेतात. शॅम्पू मध्ये केमिकल असतं. ज्या मुलीची केस दाट असतात तिची पातळ होतात, जिची पातळ असतात तिची अति पातळ होतात, आणि जिची अति पातळ राहतात ते टकळीत होऊन जाते. म्हणून त्याचा वापरच तुम्ही करू नका. आणि 26 जानेवारीला अजिबात लिपस्टिक लावून पाहुण्यांचं स्वागत करू नका. आपल्या मुली एवढ्या लिपस्टिक लावतात त्यांच्या दाढी मिरच्या होती होऊन जातात. आणि मग पाहुणे शाळेमध्ये आले का, स्वागत करते पाहुणे, आणि मग एक साथ राष्ट्रगीत केले, सलामी देगो सलामी दो. 12वीचा मुलगा हे बाबा, अरे काय झालं 12वीच्या पोराला काय झालं? अरे 12वीच्या पोराला काय झालं? 10वीची मुलगी सांगते तर त्याला भगतसिंगाची आठवण आली. 12वीच्या मुलाला भगतसिंगाची आठवण कधी येईल का? त्याला कोणती आठवण येते? मैं तेरे लिए चांद छोडूंगा, आसमान से क्या लेके आऊंगा. यांच्यापर्यंत डायलॉग पोहोचला तो, त्याला ठेवा, लक्षात ठेवा. तारे तोडून कधी आणू शकत नाही. त्या 12वीच्या मुलाच्या घरी गेलं तर साधं डबड सापडत नाही त्याला. तो काय तारे तोडणार आहे?
आणि तो काय देशाचा विकास करणार आहे. स्वप्न जरूर बघा, पण कोणतं ज्ञानाचं. स्वप्न जरूर बघा, पण कोणतं शिवाजी महाराजांचं. मला 2 मुली आहेत. माझी एक मोठी मुलगी मेडिकलला आहे, BDS करते. दुसरी मुलगी 12वीला आहे, आता नीटची एकदम तयारी करते. आणि 3 नंबरचा मुलगा शिवजयंतीला झाला. मला सगळी लोक धावत माझ्याकडे आली. अकोल्यात राहतो. अरे म्हणे तुला शिवजयंतीला मुलगा झाला, आता मुलाचं नाव काय ठेव? शिवाजी. म्हणजे शाबा, मी शहाजी राजा, माझी बायको जिजामाता आणि माझं घर शिवनेरी किल्ला. अरे काय येड्याचा बाजार आहे. माझा सासरा धावत धावत माझ्याकडे आला. जावे बापू, मला नातू झाला, आता नातूचं काय नाव ठेवा? शिवाजी. मी म्हणलं माझा सासरा मला एवढा का त्रास देतोय? नंतर माझ्या लक्षात आलं की माझ्या सासऱ्याचं नाव संभाजी होतं. मी नाही ठेवलं. कारण शिवाजीचा खरा अर्थ काय आहे तो इस्रायल मध्ये मला कळला. इस्रायलला 15 दिवस राहिलो आणि प्रत्येक वर्गावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या म्हणी नाहीत, प्रॅक्टिकल नाहीत, तर डायरेक्ट कर्तृत्व आहे त्यांचं. शिवाजीचा अर्थ मला इस्रायल मध्ये पाहायला भेटला. वर्गात काय लिहिलं होतं शिवाजीचा अर्थ? शिवाजी. शी म्हणजे शिस्तप्रिय, वा म्हणजे वाघासारखी डरकाळी फोडणारा, आणि जी म्हणजे ज्यांनी अन्याय केलेला आहे त्यांची जिरून टाकणारा, त्याला शिवाजी महाराज असं म्हटलं जातं. त्याला शिवाजी महाराज. नाहीतर असे 50 शिवाजी आपल्या मोखाड्याचे. काय करतात हे 50 शिवाजी? रात्र झाली की रायगड दाबले जातात. टकटक 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 टकटक. त्यांच्या पाठीमागं फर्स्ट एड झालेले आणि रात्री 12 वाजता घरी येतात. आणि मग जिजामाते म्हणते या 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 या. तुमचं चपलीने तोंड होते का कसं? इकडे या. तुम्ही मावळे नाही कावळे गावातले, इकडे या. अरे काय तुम्हाला कावळे व्हायचं का मावळे व्हायचं? कावळे. मावळा कुणाचा? छत्रपती शिवाजी महाराजांचा. म्हणून कडुलिंब जगवा, वड जगवा, पिंपळ जगवा. आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पालींचं प्रमाण आहे. पाल कळते ना? त्या पालीचा अभ्यास जपानने केला, आपण केला नाही. आपल्याला वाटतं पाल विषारी आहे. पाल पडली की नुसतं माणूस विचाराने मरतो. पण पालीला खातो कोण? कोंबडी. त्या कोंबडीला खातो कोण? हा 2 पायाचा कोंबडा. हा का मरत नाही? एवढ्या भीती आहेत, एवढ्या अंधश्रद्धा आहेत. एका माणसाला डोळे बंद करायला, इकडे डोळे बंद कर केले, सुई टोचली त्याला. काय टोचली? सुई. आणि जोरात सांगितलं तुला असा. डोक्यामध्ये विज्ञान नाही, अंधश्रद्धा. बघायचं ना काय येते खरंच. त्याच्यात किती विषय, त्याचा अभ्यास करा. सगळ्यात पाणी विषारी नसतात, सगळेच साप विषारी नसतात, सगळेच विद्यार्थी नसतात, काही डबडी असतात. ते असं बाजूला काढा. कळलं तुम्हाला? कंटाळा आला का तुम्हाला? मग चालू देऊ का 8 वाजेपर्यंत? तुमच्या पालकांनी मला बदलून काढलं तरी पण तुम्ही हसवा. आज आम्ही तुम्हाला सोडणार. आरोही तू खरंच आरोही बाबा. जाता जाता माझे मित्र 115 झाडे. आता माझे एवढा वेळ नाही, पण तुम्हाला सांगतो झाडं कशी लावायची. ज्या झाडाची पानं मातीकडे वळलेली आहेत. कुणाकडे? माती. माती कळती? ज्या झाडाची पानं मातीकडे वळलेली आहेत आणि जी झाडं सूर्याकडे बघतात. बघा उतरणारी झाडं. वडाचं पान कुठे? वारं आलं तर वडाचं झाड वारं कमी करतं का त्याचा वेग वाढवतं? म्हणून सापुताऱ्याला जपाननी ग्रँड दिली झाडं लावण्यासाठी. लावा निलगिरीची झाडं. वारा तयार केला निलगिरीचा, अशोकाचा. हे अशोक नाही, हे डुप्लिकेट अशोक आहे. ओरिजिनल अशोक असं पसरलेलं असं जाऊन बघा श्रीलंकेमध्ये, आणि त्याचं असं गार्डन आहे. हे डुप्लिकेट तयार केले. त्याचं हे अशोक नाहीच आहे, हे डुप्लिकेट दलिंदर झाड आहे. खरं अशोकाला फळं असतात, डेरेदार असतं, त्याची सावली असते, 500 माणसं बसू शकतात एवढा त्याचा मोठा डेरा असतो. आणि त्याचं अशोक नाव का पडलंय? कारण त्या झाडाला कधी शोक होत नाही, कधी दुःख होत नाही, म्हणून त्याचं नाव अशोक आहे. हे तर सगळ्यात दुःखी झाड आहे. हे आपल्या 10 माणसं त्याला सावली देते कधी? देते?
म्हणून ही अशी जी झाडं झुकली मातीकडे कट करा. हा जी पानं अशी सिरेस बघा, ते पान वड वारं आलं, हवा कमी होणार का वाढणार? कमी होणार. अहो वारं आल्यावर कागदाचा चेंडू तयार करणार फेकाना वडाच्या झाडाजवळ, तो काय होतो? अजिबात उडणार नाही, खाली पडणार. आणि ह्या झाडाजवळ फेका, तो अजून वर घेऊन जाणार त्याला. आणि मग ती उन्हाने उकेला येऊ प्रकारची झाडं जपानने लावली, जे झाडं लावत नाही, झाडं लावतो भारत देश, पाऊस नेत जपान देश, जपान. आम्ही बसलो इकडं असं. म्हणून जाता जाता राजा हो, ही झाडं तोडून पाऊस परदेशातल्या लोकांना पाठवू नका. स्वदेशी झाडं लावून माझं स्वदेशी पाणी आपल्या स्वदेशी माणसाला पिण्याची ताकद द्या. आणि त्याला परमेश्वरचा अवतार बोला, त्याला परमेश्वरचा अवतार. कशासाठी बिसलरीचं पाणी पाहिजे तुला? कशासाठी पाहिजे? म्हणून जाता जाता एकच थर्मा मी बोलतो, पेड़ों को क्यों काटते हो तुम, पेड़ों को क्यों काटते हो, और दो पेड़ लगा के देखो ना, दो पेड़ लगा के देखो ना, सूखा है कुआं भर जाएगा, मरने वाला जी उठेगा, ऐसे में क्या सोचते हो तुम, ऐसे में क्या सोचते हो, पर दो बूंद पिला के देखो ना, दो बूंद पिला के देखो ना. या ठिकाणी आलो.